श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला खंडोबाचे घट कधी बसणार आहेत व ते घट कशा प्रकारे बसवावे त्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। खंडोबाची घटस्थापना मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला होते। हा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस सुरू होतो आणि चंपाषष्ठीपर्यंत चालतो। त्यामुळे या वर्षाची घटस्थापना मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला सुरू होणार आहे। तर मार्गशीर्ष महिन्याची प्रतिपदा 21 तारखेला म्हणजेच शुक्रवारी सुरू होणार आहे। तसेच चंपाषष्ठी या महिन्यामध्ये 26 तारखेला 26 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी संपणार आहे। तर आपण जाणून घेऊया। खंडोबाची घटस्थापना करण्यासाठी एक तामण कलशामध्ये पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू मिसळावे, त्यावर खंडोबाची प्रतिमा ठेवावी किंवा मूर्ती स्थापित करावी। त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी नंददीप तेजो ठेवावा, अखंड दिवा लावावा। त्यानंतर या दिवसांमध्ये मल्हारी महात्म्य वाचावे, एकभुक्त म्हणजेच एकदा दिवसातून एकदाच जेवण करायचं आहे आणि ब्राह्मण, सुवासिनी, वाघ्या मुरळी यांना भोजन यासारख्या गोष्टी केल्या जातात। तर घटस्थापनेची पद्धती कशी करायची? पाण्याची मांडणी, एक ताम्हण किंवा कलशामध्ये पाणी घ्या, त्यात हळद आणि कुंकू घालायचे आहे। ताम्हण कलशामध्ये श्री खंडोबाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करायची आहे। मूर्ती स्थापन झाल्यानंतर अखंड दिवा लावायचा आहे। अखंड दिव्याचं तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की हा दिवा विझला नाही पाहिजे। त्यानंतर मंत्र, कोणता मंत्र म्हणायचा आहे? अखंड दिवा प्रज्वलित केला की तुम्ही तो सतत 6 दिवस चालू ठेवायचा आहे। आणि त्यानंतर आपण सर्व केल्यावर मंत्र ताम्हण 3 वेळा उचलून वर खाली ठेवायचं आहे। ते ठेवताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार या नावाचा जय जयकार करायचा आहे। त्यानंतर पुढील विधी 6 दिवस मल्हारी मार्तंडाचे महात्म्य वाचायचं आहे किंवा पाठ करायचा आहे। एकभुक्त म्हणजे दिवसातून एकदाच जेवण करायचे आहे। ब्राह्मण, सुवासिनी तसेच वाघ्या मुरळी यांना भोजन द्यायचे आहे। शिवलिंगाचे दर्शन करायचे आहे। शिवलिंगाचे दर्शन केल्याने तुम्हाला त्याचे जास्त खास फळ मिळते। तर अशा प्रकारे तुम्ही चंपाषष्ठीपर्यंत तसेच 21 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत मल्हारी मार्तंडाचे घट बसणार आहे। तर तुम्ही ज्या कोणाला शक्य आहे त्यांनी डोंगरावर जाऊन दर्शन घ्यायचे आहे जेजुरीला। ज्या कोणाला शक्य नाही, जे कोणी घट बसवतात घरामध्ये, तर त्यांनी घटाची मनोभावे सेवा करायची आहे। दिवसातून आरती करायची आहे, मल्हारी मार्तंडाला भोजन करायचे आहे व चंपाषष्ठीचा उत्सव कसा करायचा आहे ह्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून ठेवा।